नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सिद्धांत कांबळे तुम्हा सर्वांचं आपल्या नो थिंग्स या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे, आजकालची तरुण पिढी आहे, ती तरुण पिढी काही समस्यांना घेऊन थोडीशी चिंतित आहे आणि त्या समस्या नक्की कोणत्या आहेत, त्यांचं मूर्त रूप त्या मुलांना कदाचित माहीत नसावं. त्यांना फक्त प्रॉब्लेम आहे एवढी जाणीव आहे थोडीशी, पण ते प्रॉब्लेम नक्की कोणते आहेत आणि हे तर कोणते आहेत ही तर संभ्रमावस्था आहेच, परंतु त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन कसं काढायचं, नक्की उपाय कोणते शोधायचे, कुठल्या मार्गांचा अवलंब करायचा, याचंसुद्धा थोडंसं नॉलेज नसल्यामुळे, ज्ञान नसल्यामुळे ही मुलं थोडी खूप अशा अनामिक भीतीचं एक शिकार होत आहेत. त्यांना पुढे काय करायचं काय नाही करायचं याचं थोडं नॉलेज नसल्यामुळं त्यांच्यासमोर एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि त्या समस्यांचा ते लोक एक अज्ञानपणामध्ये सामना करत आहेत, जी की पद्धत योग्य नाही. एक थोडासा काही अशा पद्धतीचे पण म्हणू आपण की त्यांच्या मनामध्ये विचार येत आहेत की हे आम्हालाच प्रॉब्लेम आहेत, जुन्या लोकांना प्रॉब्लेम नव्हते, जुन्या लोकांना सहज नोकऱ्या लागायच्या किंवा जुन्या लोकांमध्ये आजच्या ज्या पिढीचे प्रॉब्लेम्स आहेत ते जुन्या लोकांमध्ये नव्हते वगैरे. असं मला तरी माझ्या मते असं वाटतं की असं काही नाही. प्रॉब्लेम हे त्या पिढीमध्ये पण आणि आजच्या पिढीमध्ये पण तसे बघितले तर आपण सारखेच आहेत. थोडी परिस्थिती, थोडं स्वरूप चेंज झालेलं आहे, बदललेलं आहे, परंतु प्रॉब्लेम हे तसं बघायला गेलं तर सगळीकडे सारखेच आहेत. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच अशा वेगवेगळ्या समस्यांचा आपण विचार करणार आहे. मी त्यासाठी सुद्धा खूप अभ्यास करून लोकांचं म्हणतोय ना, मी लोकांना वाचून मुलांच्या सद्य परिस्थितीचा विचार करून मी काही त्यांच्यातील समस्या काढण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ जो आहे किंवा हे जे आत्ता आपली चर्चा चालली ही तुम्हाला एका वेगळ्या वाटेकडे घेऊन जाणारी नसेल कदाचित, पण काही गोष्टींची जाणीव करून देणारी नक्कीच असेल. त्यामुळं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनीच हा व्हिडिओ जरूर बघावा आणि यातील काही गोष्टींवरती म्हणजे आपल्या स्वतःच्या लाईफवरती अप्लाय करून एकदा फक्त विचार करून बघावा की हे सत्य आहे की असत्य आहे. ठीक आहे, चला तर मग विलंब आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यासाठी, शिक्षणासाठी त्यांनी ॲडमिशन घेतलेलं असतं, तर त्यांच्याशी पण आपण जर चर्चा करू किंवा बोलू तर सगळ्यात महत्त्वाचा जो पहिली समस्या येते ना, ती म्हणजे की मुलांना कदाचित हेच माहीत नाही आहे की त्यांची समस्या काय. ही सगळ्यात मोठी समस्या मी तुम्हाला बोलेन. जरा समस्या खूप होईल, पण हीच मोठी समस्या आहे की मला माझी समस्याच माहीत नाही आहे. तुम्ही स्वतःला सुद्धा हा नियम अप्लाय करून बघा. कधी कधी तुम्ही स्वतः पण एवढं कन्फ्यूज होता की नक्की माझा प्रॉब्लेम काय आहे, मला नक्की काय हवं आहे काय नको आहे, हे लवकर डिसाईड होत नाही, लवकर त्याचा निर्णय डोक्यात होत नाही. ही पण खूप मोठी समस्या आहे. त्यासाठीची असणारी जी सजगता आहे, त्यासाठी लागणारं जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, ते अपुरं असल्यामुळं ही समस्या येते. तर सुरुवातीला आपण समस्यांचा विचार करू आणि त्यानंतर मी त्याच्यावरती उपाय तुम्हाला तुमच्याशी शेअर करतो. बघा, सगळ्यात पहिली समस्या जी मला वाटते, भारतीय देशाबद्दल जर विचार केला तर आपण बघतोय की या देशामध्ये लोकसंख्या ज्या पद्धतीनं वाढायला लागलेली आहे, त्या पद्धतीनं ज्या शैक्षणिक गरजा असतील किंवा रोजगाराच्या गरजा असतील, त्या गरजा भागवण्यासाठी हे सरकार नैसर्गिकरित्या थोडंसं असमर्थ आहे. तुम्ही याचा थोडा विचार केला पाहिजे. मी कुठल्याही सरकारचं इथे समर्थन करत नाही, परंतु जर का सरकारी जागा या लोकसंख्येची रोजगाराची भूक भागवणाऱ्या जर नसतील तर ते सरकार कुठलंही असू द्या काय करणार आहे. तुम्ही जर त्या सरकारमध्ये असता तर तुम्ही काय केलं असतं. सरकारचं तेवढं उत्पन्न तरी हवं की जर भरमसाठ पद्धतीनं जर नोकर भरती केली तर त्या नोकर भरतीला पोचण्यासाठी, त्यांना पगार देण्यासाठी सरकारचं तेवढं उत्पन्न तरी असायला हवं. मग आपली ही जी भरमसाठ लोकसंख्या वाढलेली आहे, त्या लोकसंख्येला पर्याय फक्त एकच दिला जाऊ शकतो की आपण आपली लोकसंख्या कौशल्यपूर्ण रीतीनं वाढवली पाहिजे. कौशल्यपूर्ण रीती म्हणजे कौशल्याने परिपूर्ण अशी ती पिढी वाढली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. लोकसंख्या वाढवायची नाही आहे, कौशल्यपूर्ण रीतीनं ती लोकसंख्या वाढत गेली पाहिजे. लोकसंख्या वाढतीये हा प्रॉब्लेम नाही आहे. लोकसंख्या एक संसाधन असतं, लोकसंख्या म्हणजे मनुष्यबळ असतं, लोकसंख्या म्हणजे तेवढे जास्ती कामाचे हात असतात, लोकसंख्या म्हणजेच तेवढे जास्ती कामाचे मेंदू असतात, लोकसंख्या म्हणजेच तेवढ्या जास्ती पद्धतीनं आपण कामांची विभागणी करू शकतो. म्हणजे लोकसंख्या एक संसाधन आहे. पॉझिटिव्ह जर बघायचं म्हटलं तर त्यासाठी आपल्यासमोर सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपला शेजारचा देश चायना.
तुम्ही जर बघाल तर काही वर्ष किंवा आत्ता पण त्याच्यातून आपल्या लोकसंख्येच्या बाबतीत फारसं काय अंतर नाही, परंतु चायना देशातली एक महासत्ता बनू पाहते, किंबहुना काही दिवसांमध्ये ती महासत्ता बनेल आहे. त्याच धर्तीवरती भारत लोकसंख्येमध्ये त्याच्याबरोबरच आहे, किंबहुना आता तर आपण 1 नंबर गाठलेला आहे. आपण चायनाला, चीनला मागे टाकलेलं आहे लोकसंख्येमध्ये. मग अशी भरमसाठ लोकसंख्या असलेला देश महासत्ता बनू पाहतोय आणि अशीच लोकसंख्या असलेला भारत देश आज दारिद्र्यात लोटलेला आहे, रोजगाराच्या भल्या मोठ्या प्रश्नाला सामोरं जातो आहे. हा विरोधाभास कशामुळे आहे याचा सगळ्या पालकांनी आणि मुलांनी विचार केला पाहिजे. तुम्ही फक्त एवढंच एका पर्टिक्युलर गोष्टीच्या जर मागे लागाल, तेवढ्याच गोष्टीला मिळवण्यासाठी लिमिटेड नॉलेज एक्वायर कराल, तेवढ्याच गोष्टीला मिळवण्यासाठी क्वालिफिकेशन लिमिटेड घ्याल, तर तुम्हाला त्या गोष्टीला मिळवण्यासाठी झगडावं लागेल. कारण सेम नॉलेज, सेम एलिजिबिलिटी, सेम क्वालिफिकेशन काही लाखो करोड लोकांनी मिळवलेलं आहे. आणि मग सेम प्रकारचा जॉब किंवा सेम प्रकारचं नोकरी मिळणं हे थोडंसं मग पॉसिबिलिटी कमी होऊन जाते. ही भारतीयांची समस्या. लोकसंख्या वाढते ही समस्या आहेच, पण कौशल्यपूर्ण लोकसंख्या नाही आहे ही आपली दुसरी समस्या आहे. त्यामुळं तुम्हाला या लोकसंख्येकडं थोडंसं म्हणजे या समस्येकडं थोडंसं गांभीर्याने बघायला पाहिजे. दुसरी जी आपली समस्या आहे मुलांमधली, मी तुम्हाला सांगतो, आजकालची पिढी थोडी कमी सहनशील झालेली आहे. सहनशीलता झपाट्यानं कमी झाली आहे. थांबणं आजच्या पिढीला माहीतच नाही आहे. काही गोष्टींची वाट बघितली पाहिजे. काही गोष्टी घडतायत तर ती घडण्यासाठी आपल्याला त्या परिस्थितीला थोडंसं थांबून निरीक्षण करता आलं पाहिजे. ही एक खूप कमकुवत बाजू आजच्या पिढीची आहे. मुलं थांबत नाही आहेत. मग तुम्हाला शिक्षण घेऊन नोकरी पटकन मिळाली पाहिजे. मग तुमचा व्यवसाय आज तुम्ही सुरू केला की उद्या लगेच त्याची भरभराट झाली पाहिजे. मग तुम्ही शिक्षण एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं की पटकन तुम्हाला डिग्री मिळाली पाहिजे. कुठल्या प्रकारचा त्रास न होता तुम्ही पटकन स्वतःला मोठं केलं पाहिजे. ही जे लगेचची भावना जी तयार झाली आहे मुलांमध्ये, पटकन शॉर्टकट्स आणि झटपट सगळं होण्याची जी भावना तयार झाली, ही सुद्धा अत्यंत घातक आणि मारक आहे. यातून सहनशीलतेचा अभाव असल्यामुळे कुठल्याही गोष्टीला थांबण्याची प्रवृत्ती संपलेली आहे. एक खूप छान बघा, आता एक टॅगलाईन खूप छान गाजली होती, तिचं नाव आहे की अपना टाइम आएगा. ही तरुण पिढी तीच आहे, तीच बोलते अपना टाइम आएगा. अरे मग अपना टाइम आएगा, पण तो टाइम येण्यासाठी तुला आत्ता थोडा टाइम द्यायला पाहिजे ना. तुला स्वतःवरती फोकस केला पाहिजे ना, स्वतःला तेवढा वेळ दिला पाहिजे ना, त्यासाठी मेहनत केली पाहिजे ना. मेहनत काय अशी 1 दिवस केली, 2 दिवस केली, लगेच तिसऱ्या दिवशी फळ मिळालं असं होत नाही. मग तुला सहनशील राहावं लागेल. आजच्या पिढीला सहनशील राहावंच लागेल जर त्याला पुढं मोठं व्हायचं असेल किंवा मोठा विचार करायचा असेल तर. ही झाली समस्या नंबर 2. पुढची समस्या आहे बघा, आजकालची पिढी जी मी सातत्यानं वारंवार बोलतोय, वाचनाला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही. ना नव्हता, ना नाही, ना नसेल. कमी वाचन ही 3 नंबरची समस्या आपल्या पिढीमध्ये आजकालच्या मुलांमध्ये बघायला मिळते. वाचन संस्कृती लोप पावली आहे. तुम्ही म्हणाल की वाचन करून काय होतंय, काय नाही, तर टाईमपास आहे. मी तेच 2 नंबरचा मुद्दा तोच की थांबायचं नाही आहे. म्हणजे पुस्तक हातात घेतल्यानंतर सुद्धा ते पटकन संपलं पाहिजे ही भावना. तसं नाही, पण प्रत्येक पानावरचा मतितार्थ समजून घेणं, प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये कोळून पेणं, ह्या गोष्टीला वेळ लागतो. ती वेळ द्यायला आजकालची पिढी तयार नाही, म्हणून वाचन कमी पडतं आहे. तुम्ही फक्त जर पेपरची हेडलाईन वाचाल तर त्या हेडलाईनमध्ये असलेला गाभा तुम्हाला कसं कळणार? पूर्ण बातमी वाचल्याशिवाय तुम्हाला तो गाभा कळणार नाही. म्हणून कमी वाचन ही बघा पुढची समस्या आहे, जी की अत्यंत गंभीर आहे. तुम्ही वाचन कमी कराल, तुम्हाला नॉलेज कमी मिळेल. तुमचं नॉलेज कमी असेल तर तुम्ही कुठंही जाऊन असं अर्धवट नॉलेज घेऊन तुम्ही कुठेही जा, तुम्ही तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यातून जो तुमचा आत्मविश्वास ढासळतो तो परत उभा करणं हे खूप कठीण काम आहे. आणि त्यामुळं प्रॉपर वाचन करणं, सगळ्या गोष्टींचं नॉलेज एक्वायर करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि हीच एक समस्या आहे की कमी वाचन. त्याच्या पुढची जी समस्या आहे कमी प्रवास. आजकालची मुलं प्रवाससुद्धा कमी करतात. त्यांना असं वाटतं की फिरायला जाणं म्हणजे प्रवास. प्रवास या शब्दामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा गर्भ म्हणतो ना आपण, लपलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणाचा अर्थ लपलेला आहे. तो प्रत्येक मुलाने समजून घेतला पाहिजे. प्रवास करणं म्हणजे ठिकाणं अनुभवणं, ठीक आहे, म्हणजेच जाता येता नवीन लोकांशी संवाद साधणं, नवीन संस्कृती, परंपरा या गोष्टींना आत्मसात करणं, लोकांचं राहणीमान बघणं, लोकांची भाषा बघणं, लोक काय पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचा विकास करतायत, कुठले नवीन व्यवसाय त्या ठिकाणी चालतात, कुठल्या प्रकारचे नवीन नाविन्यपूर्ण गोष्टी बाजारामध्ये आलेल्या आहेत, कशा पद्धतीनं आपण मागे आहोत आणि हे लोक पुढे आहेत, किंवा कशा पद्धतीनं आपल्यात आणि त्यांच्यामध्ये फरक आहे,
या सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजे प्रवास करणं असतं. प्रवास करणं म्हणजे फक्त मजा मस्ती दंगामस्ती हे नसतं. तर प्रवास करणं म्हणजे प्रत्येक निर्जीव सजीव गोष्टीला वाचत वाचत पुढं जाणं आणि त्या गोष्टीकडे बघून स्वतःला त्या गोष्टीबरोबर कम्पेअर करून हे समजून घेणं की मी अजून किती मागे आहे किंवा मी अजून किती पुढे आहे. ही एक अभावाची गोष्ट आजकाल आपल्या मुलांमध्ये बघायला मिळते की मुलं प्रवास कमी करतात आणि जे पण करतात ते एकतर नशेमध्ये करतात किंवा कुठल्याही सजगतेशिवाय करतात. डोळे मेंदू बंद करून प्रवास केला जातो. ठीक आहे. तर ही एक मोठी समस्या बघा की प्रवास खूप कमी केला जातो. त्यानंतर ही समाज माध्यमं आहेतच. ही समाज माध्यमं हा पुढची माझ्या मते समस्या आहे. आता बघा प्रत्येक गोष्टीकडे मी बोललो पॉझिटिव्ह नजरेने बघा. समाज माध्यमं एक प्रकारचा गुरु म्हणून सुद्धा समोर येत आहेत आणि समाज माध्यमं तुम्हाला ढासळवण्याचं तुम्हाला बरबाद करण्याचं सुद्धा काम समाज माध्यमं करतात. शेवटी माझं मत एकच आहे. अगदी एक टेबल बसलाय, टेबल आहे, टेबलावरती 4-5 मुलं बसलेत आणि त्या 4-5 मुलांमध्ये तुम्ही देखील आहात. ती सगळी लोकं दारू पित आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत बसलाय. ठीक आहे. तुम्हाला त्यातल्या एकाने दारू सर्व केली, ओके. पण ती दारू म्हणजे ते ग्लास उचलून प्यायचं की नाही प्यायचं हा विषय तुमचा आहे. त्यामुळं तुम्ही ठरवायचं आहे. प्रसार माध्यमं असतील, आणखीन कुठली माध्यमं असतील तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणारी बऱ्याच गोष्टी या जगामध्ये आहेत ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब नेतील किंवा डिस्ट्रॅक्ट करतील. तुम्हाला व्हायचं आहे की नाही डिस्ट्रॅक्ट? तुम्हाला त्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे? तुमच्याजवळ फालतू वेळ किती आहे? तुम्हाला तुमच्या वेळेचा वापर कसा करायचा? हे सर्वस्वी डिसिजन तुमचा आहे. त्यामुळे मी चांगला घडलो म्हणून कुणामुळे तरी घडलो किंवा मी वाईट घडलो म्हणून कुणामुळे तरी घडलो असं नसतं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस हे एक जे मोठं वाक्य आहे त्या वाक्याला तुम्ही अंगीकारलं पाहिजे. समाज माध्यमं येतील जातील, तुम्हाला भ्रामक कल्पना देऊन जातील, पण त्यात गुंतायचं की नाही, त्यात किती वेळ अडकायचं, कधी एंटर करायचं, किती वेळानं बाहेर पडायचं, एक्झिट करायची, हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे ही एक समस्या त्या अंध लोकांसाठी मी देतोय जे मेंदूनं अंध असतात, की ज्यांना कळत नाही की किती वेळ तिथं थांबायचं आणि कधी एक्झिट मारायचे. वाईट काहीच नसतं, फक्त तुम्ही कशा पद्धतीनं त्याचं मॅनेजमेंट करताय ह्याच्यावर ती गोष्ट वाईट की चांगली ही ठरत असते. त्यामुळं ती एक समस्या बघा, तिला कंट्रोल करण्याचं काम केलं पाहिजे. पुढची समस्या आहे भाषा. ही खूप महत्त्वाची आहे. गेली कित्येक वर्ष बऱ्याच प्रमाणामध्ये तिच्यावरती संशोधन चाललेलं आहे, रिसर्च चाललेलं आहे की भाषा तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही स्टडी करता त्या लँग्वेजवरती प्रभुत्व मिळवलं पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला कामाला जायचं आहे त्या ठिकाणी कामाला जाण्यासाठी तुम्हाला एक नवीन लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. काल असंच प्रवास करत असताना एका टुरिस्ट प्लेसवरती गेलेलो असताना तिथे एक टुरिस्ट गाईड जो की अत्यंत साधा दिसत होता. स्टार्टिंगला आम्ही त्यांना बघितलं तर ते अत्यंत साधे होते. त्यांच्यासोबत काही फॉरेनर्स होते आणि ते फॉरेनर्सना घेऊन आमच्यासमोरच चालत होते आणि त्यांनी जसं बोलायला सुरुवात केली. काय आश्चर्य की त्यांनी एकही शब्द रिजनल लँग्वेजमध्ये बोललेले नाहीत. स्टार्ट टू एंड त्यांनी त्या फॉरेनरच्या ॲक्सेंटमध्ये, ही खूप म्हणजे मला प्रभावित करणारी गोष्ट होती की त्या फॉरेनरच्या ॲक्सेंटमध्ये त्यांनी त्या फॉरेनरला पूर्ण त्या प्लेसबद्दलची माहिती सांगितली आणि मी खूप बारकाईनं ते ऐकत होतो. मला खूप कौतुक वाटलं की तो जो टूर गाईड होता, तो गाईडचं शिक्षण तर मला वाटत नव्हतं त्याच्या असण्यावरून की असावं जास्ती, पण ते अस्खलित असं तो इंग्लिश बोलत होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मगाशी उल्लेख केली तशी की त्यानं त्या टुरिस्टच्या म्हणजे जो तो टुरिस्ट होता जो जिथून आला होता त्याच्या ॲक्सेंटमध्ये ते इंग्लिश त्यांनी बोलला आणि त्यांना प्रश्नोत्तर त्यांची चालली होती. तो संवाद म्हणजे अफलातून होता, विलक्षण असा तो संवाद होता आणि त्या संवादातून मी हे शिकलो की तुम्हाला भाषा ही किती गरजेची गोष्ट आहे. आज त्या ठिकाणी जर आपल्यातली कोणी मुलं गेली तर त्या फॉरेनरच्या जवळसुद्धा आपण जात नाही. त्याचं रिझन आहे की त्या फॉरेनरची आपल्याला भाषा येत नाही. पण ही गोष्ट जर आपण आपल्यामध्ये आत्मसात केली तर बाहेरच्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ज्यावेळेस आपण जॉबला जाऊ, आपण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करू, त्यावेळेस आपण तिथे आपला जो प्रभाव जो आहे या भाषांच्या माध्यमातून तिथे आपण दाखवू शकतो. तर ही एक सगळ्यात मोठी समस्या बघा भाषेची, आणि ही भाषेची समस्या तुम्हाला लवकरात लवकर सोडवावी लागेल, अन्यथा तुम्ही स्वतःमध्ये आत्मविश्वास जागा करू शकत नाही. त्यानंतरची एक समस्या आहे की न्यूनगंड आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये न्यूनगंड असतो, खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. ही भाषा पण त्यातला एक प्रकार आहे. त्यानंतर कुठल्या गोष्टी येतात नाही येत त्याच्यावरती एक न्यूनगंड असतो. आपल्या रंगावरती न्यूनगंड असतो, आपल्या उंचीवरती असतो, काही लोकांना दिसण्यावरती असतो, बऱ्याच प्रकारचा न्यूनगंड असतो.
पण एक गोष्ट ज्यावेळेस तुम्ही स्वतःला म्हणजे हे करता, स्वतःला समजून सांगता की जे आहे ते एक्सेप्ट करून आपल्याला पुढे जायचं आहे, तर त्यावेळेस हा न्यूनगंड तुम्ही मारून टाकता. पण आपण बघतो ग्रामीण भागातली मुलं की वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यामध्ये न्यूनगंड असतात, ते समोर यायला लाजतात, भितात. त्यांना असं वाटतं की मला हे जमणार नाही, करू शकत नाही मी, आणि त्यातूनच मग ह्या न्यूनगंडाचा जो फुगा आहे तो फुगत जातो आणि ते मूल, ते विद्यार्थी तो स्वतःला त्याच चौकटीमध्ये बंद करून ठेवतो आणि त्यामुळे या जगापासून तो वंचित राहतो आणि मग बाकीच्या गोष्टी त्याच्यापासून निघून जातात. हे एक न्यूनगंड बघा, त्याच्यावरती पण आपल्याला काम करायला हवं आहे. त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे की निर्णय क्षमतेचा अभाव आहे. आजकालची पिढी मी बघतोय एवढी म्हणजे ती कन्फ्यूज आहे, संभ्रमावस्थेमध्ये असते की तिला कुठल्याही गोष्टीला निवडता येत नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये तिला, त्या पिढीला आपण म्हणतोय की निर्णय घेता येत नाही पटकन. आणि कधी कधी निर्णय पटकन पण घेतात गडबडीमध्ये, ते भावनिक होऊन घेतात निर्णय किंवा काय, त्याच्यावर विचार करत नाहीत, काय नाहीत, आणि त्यातून सुद्धा निर्णय चुकतात. कधी कधी निर्णय घ्यायला एवढा वेळ लावतात की संधी निघून जाते. म्हणजे आपण आपल्या थोर महापुरुषांकडून काय शिकलं पाहिजे, काय गोष्टींचं नॉलेज आपण त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे, त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगलं, त्यांनी कुठल्या खडतर परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने निर्णय घेतले, यासाठी त्यांचे चरित्र वाचून तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. ते तुमचे मार्गदर्शक बनतील की तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने डिसिजन घेतला पाहिजे, आणि मग यातून तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफला एक आकार देऊ शकता. तर ते एक बघा, एक मी ऑब्झर्व केलं आहे की मुलांमध्ये निर्णय क्षमता थोडीशी त्याचा अभाव आहे. आपण म्हणूयात की थोडं तुम्हाला विचार करून, चर्चा करून निर्णय घेता येत नाही आणि त्यातून पण तुमचं नुकसान होतं. तर अशा काय बघा समस्या एक टोटल मी विचार करून त्या पद्धतीनं बनवून ठेवल्या की आपण त्या समस्यांवरती आपण आज चर्चा करूया किंवा विचार करूया की या समस्या असतील तर ह्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं उपाय शोधू. ओके, आता आपण बघूयात की या समस्यांवरती मुलांसमोर उपाय काय असतील. लोकसंख्या वाढीसाठी, जी लोकसंख्या वाढ ही जी समस्या आपण बोललो, त्या समस्येवरती मी तुम्हाला बोललो मगाशीच की एकच उपाय आहे, लोकसंख्या वाढू द्यात, काय म्हणजे वाढणं न वाढणं, सरकारी धोरण किंवा लोकांची मानसिकता, ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण लोकसंख्या जर आहे तर तुम्ही स्वतः त्या लोकसंख्येचा एक भाग आहे. म्हणजे आज 148 करोड लोकसंख्या आपल्या देशाची मानली जाते, तर त्यातला एक मी पण आहे, एक तुम्ही पण आहात. तर तुम्ही या देशासाठी नकळतपणे, देशासाठी आणि कळतपणे तुम्ही स्वतःसाठी काय पद्धतीनं आपण म्हणूयात की स्वतःला बनवलेलं आहे, काय पद्धतीनं तुम्ही कसे सक्षम आहात, तुमच्याकडे कुठली कौशल्य आहेत, तुमच्याकडे कुठले कलागुण आहेत, कुठला क्रीडा प्रकार तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला हे मजबूत केलेलं आहे, त्याच्यावरून ठरणार आहे की तुमचं या लोकसंख्या किंवा या देशामध्ये तुमचं योगदान काय. त्यामुळे लोकसंख्या वाढ समस्या आहे, पण त्याला पर्याय किंवा उपाय असा आहे की तुम्ही कौशल्य प्राप्त करून कलागुणांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. ठीक आहे, तर हे सगळ्यात मोठं बघा, मी उपाय तुम्हाला सांगितला की कौशल्य प्राप्त करा, कलागुणांना, क्रीडांना तुमच्या वाव द्या. नंतरचा जो उपाय मी सांगतोय की विविध ठिकाणी प्रवास करून, तुम्ही प्रवास करून, मी मगाशी प्रवासाचं एक सुंदर असं तुम्हाला वर्णन किंवा एक्सप्लेनेशन दिलं की तुम्ही विविध ठिकाणी प्रवास करून, प्रवासामध्ये तुमच्यासमोर येणाऱ्या विविध सजीव निर्जीव या सर्व गोष्टींचा अभ्यास करून, त्या गोष्टींना समोर बघून, त्या गोष्टींच्या अवलोकन करून तुम्हाला हे म्हणजे तुम्ही अभ्यास करायला पाहिजे की कशा पद्धतीने ही गोष्ट डेव्हलप झाली, आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपण काय बदल करून घेतले पाहिजेत, ही परिस्थिती, आपली परिस्थिती, ह्याच्यामध्ये काय फरक आहे, आपण स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी आणखीन काय प्रयत्न करायला पाहिजेत, हे तुम्हाला प्रवास किंवा प्रवासात आलेल्या सगळ्या अनुभवातून तुम्हाला शिकायला मिळेल. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त प्रवास करा, नवीन नवीन लोकांना भेटा, संवाद करा. हा एक त्याच्यावरचा उपाय होईल की तुम्हाला सजगता येईल, तुम्हाला तुमच्यातल्या काही कमीपणाच्या गोष्टी कळतील आणि त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात करा. पण तुम्ही जर तुमचा पिंजरा सोडलाच नाही तर तुम्हाला तुमचा पिंजराच योग्य वाटणार आहे, चांगला वाटणार आहे आणि तुम्हाला तिथं सिक्युअर वाटणार आहे. लक्षात ठेवा, प्रवास वेगवेगळ्या सजग डोळे आणि मेंदू उघडा ठेवून प्रवास करणं ही एक उपाय मी तुम्हाला त्याच्यावरती सांगेन. त्यानंतर वाचन तर वाढवलंच पाहिजे. हा खूप म्हणून ना एकदम तुमच्या पूर्ण पर्सनॅलिटीवरती प्रभाव टाकणारा हा एक उपाय आहे, तो म्हणजे तुम्ही वाचन वाढवा. कुठल्याही प्रकारचं वाचन करा, न्यूजपेपर वाचा, पुस्तकं वाचा, तुमचं पाठ्यपुस्तकं वाचा, काही पण ज्ञान एक्वायर करा, नॉलेज एक्वायर करा. लोकांना तुमच्या ज्ञानाने तुम्हाला पर्याय, तुम्ही म्हणून एक पर्याय त्यांच्यासमोर उभा राहायला पाहिजे. तुमची प्रतिमा एक ज्ञानी पुरुष म्हणून किंवा ज्ञानी
व्यक्ती म्हणून तुमची एक प्रतिमा तयार व्हायला पाहिजे की एखाद्या गोष्टीतलं सखोल नॉलेज जर तुम्हाला हवं असेल तर ते या व्यक्तीकडं जाऊन मिळवता येईल अशी तुमची ख्याती झाली पाहिजे. या पद्धतीने जर स्वतःला तुम्ही डेव्हलप कराल तर संधी समोरून चालून येईल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणाच्या दारात जायची गरज नाही, तुमच्या दारात लोक येतील जर तुम्ही त्या पद्धतीनं ज्ञान एक्वायर केलं तर. पुढची समस्येवरचा जो उपाय आहे तो म्हणजे की तुम्हाला भाषा शिकायची. भाषा शिकणं अवघड नाही आहे. मी तुम्हाला त्या टूर गाईडचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, त्यांनी भाषा कुठनं शिकली. तो रोज प्रयत्न करतोय की मला या गाईड टुरिस्ट जे येतात वेगवेगळ्या कंट्रीमधून त्यांच्याशी मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. तो प्रयत्न करत करत गेला, स्वतःला त्याने डेव्हलप केलं आणि काल मी खरं सांगतोय त्या व्यक्तीला मी समोरून बघितलं तर त्यांनी खूप अस्खलित असं इंग्लिश तो बोलत होता. त्यामुळं ह्यातून एक गोष्ट तर क्लिअर झाली की भाषा शिकणं खूप अवघड गोष्ट नाही आहे. तुम्ही स्वतःसुद्धा त्या लेवलला तुम्ही ते शिकू शकता. भाषा शिका, तुम्हाला ती कम्फर्टेबल बनवेल. तुम्हाला एखाद्या चार चौकांमध्ये बसणं उठण्यासाठी ती भाषा तुम्हाला गरजेची आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणी आपली कला सादर करण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं कौशल्य दाखवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला भाषेची गरज लागेल. आणि त्यामुळे भाषा शिका. तुमच्यातला तो जो न्यूनगंड आहे भाषेचा, तुमच्यातला तो जो काही भीती आहे ती किंवा एक अनामिक अशा प्रकारचं तुमचं जे व्यक्तिमत्व जे लपून बसलेले ना ते खुलण्यासाठी भाषा तुम्हाला खूप मदत करेल. आणि त्यामुळं भाषेवरती प्रभुत्व मिळवा. भाषा शिका. 1, 2, 3 किती शिकता येतील तेवढ्या जास्तीत जास्त भाषा शिका आणि स्वतःला डेव्हलप करा. आत्मविश्वास तुमचा ह्या गोष्टी वाढवणाऱ्या आहेत. त्यामुळं या गोष्टीनं तुम्हाला फॉलो करावं लागेल. ही एक बघा समस्येवरचा उपाय मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर एक कुठेतरी ना तुमच्यामध्ये थोडं थांबण्याची प्रवृत्ती जरा वाढवा. तुमची सहनशीलता वाढवा. प्रत्येक गोष्टीला घडण्यासाठी, तिचा रिझल्ट मिळवण्यासाठी, त्या गोष्टीतून काय साध्य झाले काय साध्य नाही झाले हे कळण्यासाठी थोडा वेळ लागत असतो. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही पण तुमच्या लाईफला थोडा वेळ द्या, स्वतःला डेव्हलप करा आणि मग तुम्ही मैदानामध्ये उतरा. विदाऊट मेहनत, विदाऊट तुम्ही प्रयत्न जर का मैदानात उतरत असाल तर रिझल्ट तुम्हालाही माहिती आहे की कसा होणार आहे. रिझल्ट हा तुमच्या मनाच्या विरुद्ध, तुमच्या विरुद्धच लागणार आहे आणि जो की तुमचं नुकसान करणारा ठरणार आहे. मग तुम्हाला यातून काय करायचं आहे? तुम्हाला यातून स्वतःला फक्त या पद्धतीनं डेव्हलप करायचं आहे की गोष्टी वेळ घेतात, मला थांबायचं आहे, मी थांबणार आहे आणि एक टॅगलाईन, अपना टाइम आएगा. तर तुम्ही थांबा. तुमची पण वेळ येईल, तुम्हालाही सगळ्या गोष्टी मिळतील, तुम्हालाही स्वतःचं नाव तुमचं होईल, सगळं होईल. फक्त एका स्पेसिफिक ठिकाणी सहनशील राहा, थांबा, वाट बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर हा एक तुमच्या समस्येवरचा उपाय की जरासं थांबायला शिका. ओके. त्यानंतर पुढं मी सगळ्या मुलांना मी सांगत आलो आहे की आता एक आणखीन त्याचा उपाय बघा की कुठल्याही गोष्टीच्या एवढं मागे लागू नका की त्यातून तुमचा वेळ हातातून निघून जाईल किंवा तुम्हाला पुढे दुसरं काहीतरी ऑप्शन निवडण्यासाठी तुमच्याकडे काय अशी संधी उपलब्ध राहणार नाही. म्हणजे मी त्यासाठी असं बोलतो की एखादं दार तुम्ही वाजवताय, ठीक आहे, तुम्ही वाजवताय म्हणजे एक नोकरीचं दार असेल, शिक्षणाचं दार असेल, ॲडमिशनचं दार असेल, एखाद्या फील्डमध्ये एंटर करण्याचं दार असेल, व्यवसायाचं दार असेल किंवा कुठलेही ते एक दार तुम्ही वाजवताय. गेली कित्येक दिवस, कित्येक वर्ष ते दार तुम्ही वाजवताय. एक आपण स्पर्धा परीक्षेचं उदाहरण घेऊयात. UPSCची मुलं, MPSCची मुलं MPSC UPSCमध्ये भरती होण्यासाठी त्या पद्धतीने दारं वाजवतात. गेली कित्येक वर्ष वाजवतात. पण काही पद्धतीनं ते अपुरे राहत आहेत, प्रयत्न त्यांचे अपुरे पडत आहेत किंवा आत्मविश्वास ढासळतोय किंवा हेच सहनशील राहत नाहीत आणि त्यातून काय का होईना पण त्यांच्या पदरी अपयश येतं आहे. ते दार काय उघडत नाही आहे. वाजवत चाललेत. ओके. त्यातून होईल काय? त्यातून होईल असं की ॲट द एंड तुम्हाला कळेल की दार तर उघडलंच नाही, पण हातची जी अमूल्य वेळ आहे ती पण निघून गेली, ती पण निसटली आणि आता नवीन काय करण्यासाठी तेवढा उसंत, तेवढी वेळ आणि त्या पद्धतीची आपण म्हणू ना की परिस्थिती उरलीच नाही आहे. आणि त्यावेळेस जे डिप्रेशन येतं ते खूप भयानक आहे. मग आजच्या परिस्थितीला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा सांगू इच्छितो की माझ्या अनुभवावरून मी असं म्हणतोय की कुठल्याही दाराला ठोठवण्याची तुम्ही एक मर्यादा घालून घ्या. एक मर्यादा घालून घ्या आणि तुम्हाला कळून चुकेल लगेच तिथे की ही परिस्थिती, ही वेळ मला मिळणार की नाही मिळणार. कारण आजची ती गरज आहे. आजची ती गरज आहे की तुम्हाला तुमचा प्लॅन बी रेडी ठेवायला पाहिजे. आजची ती गरज आहे. जर प्लॅन बी नसेल तर मात्र तुमच्या पदरी निराशा येऊ शकते. हे सगळ्यांसाठीच होईल असं नाही. कारण की
MPSC UPSCचा अभ्यास करत असताना, आर्मीची पोलीस भरतीची तयारी करत असताना काही शासकीय गोष्टीसुद्धा तुमच्या आड येतात. त्यातून तुम्हाला नर्वसनेस येऊ शकतो, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता, डिमोटिवेट होऊ शकता आणि त्यातून जर तुम्हाला ती गोष्ट नाही मिळाली आणि त्यानंतर तुमच्याकडे प्लॅन बी नसेल तर मात्र तुमचं आयुष्य कुठंतरी अडकण्याची भीती आहे. अशी बरीचशी उदाहरणं माझ्यासमोर आहेत आणि त्यातूनच मी तुम्हाला सांगतोय की प्लॅन बी तुमच्याजवळ हवा. हा एक बघा सोल्युशनचा पार्ट आहे, उपायाचा पार्ट आहे की कुठल्याही गोष्टीच्या हात धुवून मागे लागा, नक्की लागा. तुम्हाला प्रयत्न केल्यानंतर यश मिळेल, पण त्याला एक टाईम लिमिट घालून द्या. त्या टाईम लिमिटपर्यंत जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर तुमच्याकडे तुमचा प्लॅन बी रेडी असायला हवा आहे. हीच परिस्थिती तुम्ही वेगवेगळ्या पाश्चिमात्य देशांमध्ये बघू शकता की मुलं स्वतःला एका टाईम फ्रेममध्ये घालून घेतात आणि त्यातून डेव्हलप होत जातात. तुम्हाला जर वाटते की बिझनेसचं उदाहरण घेऊ, आता नोकरीचं झालं, बिझनेसचं घेतोय. बिझनेस तुम्ही बघताय की तुम्हाला दिसती होप आहे की येत्या काळामध्ये माझा हा बिझनेस वाढणार आहे, तुम्ही सोडू नका. पण जर तुम्हाला दिसतंय समोरचं पुढे येत्या काळामध्ये की या बिझनेसला कुठेही आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. उदाहरण म्हणून मी देतो तुम्हाला. बघा, सायबर कॅफे, नेट कॅफेचा एक काळ होता बघा की बऱ्याच ठिकठिकाणी सायबर कॅफे तयार झाले, मुलांनी, सगळ्या लोकांनी त्याचा लाभ घेतला, त्या लोकांनी पण पैसे कमवले, बरोबर आहे. आजची त्या व्यवसायाची परिस्थिती काय? मग त्या पद्धतीनं तुम्हाला येत्या काळाचं भाकीत तुम्हाला करता आलं पाहिजे आणि मग त्यातून तुम्ही बघितलं पाहिजे की ह्या व्यवसायाला वृद्धी आहे की नाही, ग्रोथ आहे की नाही, याला मला कंटिन्यू करायचं आहे की नाही, किंवा करायचं तर कुठपर्यंत करायचं आहे, त्यानंतर मी काय करू शकतो. मग त्यासाठी तुमच्याकडे प्लॅन बी हा असायलाच हवा. आणि म्हणून मी असं म्हणतो, जास्तीत जास्त नॉलेज एक्वायर करा, जास्तीत जास्त कौशल्य एक्वायर करा, जास्तीत जास्त कला एक्वायर करा, जास्तीत जास्त क्रीडा प्रकार पण तुमच्याजवळ असायला पाहिजेत, जास्तीत जास्त एक वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवण्याची कला, कौशल्य तुमच्याकडे अंगी तुमच्या असायला पाहिजे. ह्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्यात तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला हरण्याची भीती नसणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शून्यातून सगळं विश्व तयार करण्याची धमक तुमच्यामध्ये असणार आहे आणि ही धमक आजकालच्या पिढीमध्ये कमी दिसते आणि म्हणूनच हा मी व्हिडिओ प्रपंच केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमधून आपण विविध समस्या यांचा आढावा घेतला, तसेच उपायांवरती पण आपण चर्चा केली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, यातील मी अभ्यास करून काढलेल्या समस्या जर तुम्हाला तुमच्या आयुष्याशी निगडीत आहेत असं वाटत असेल, किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या काही समस्या, विविध वेगळ्या समस्या जर तुमच्या आयुष्यात असतील तर त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकता. तसेच सुचवलेले उपाय, त्यात तुम्हाला काय ॲडिशन करायचे असेल किंवा तुम्हाला कुठली समस्या किंवा कुठला उपाय जर माझ्याकडून आलेला चुकीचा वाटत असेल तर त्यालासुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला तुम्ही ते तुमचा अभिप्राय, अमूल्य असा अभिप्राय तुम्ही मला कळवू शकता. तेव्हा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि या आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या नो थिंग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा इथेच थांबूयात. एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण लवकरच पुन्हा एकदा भेटूयात.